नमस्कार मित्रांनो, आज एक मोठ्या संघर्षाची कहाणी ऐकणार आहोत आपण. चला, नाव सांगा तुमचं. विकास दिलीप पंडित. विकास दिलीप पंडित. भरतीला नांदेड आणि मूळ जिल्हाही नांदेडच आहे. म्हणजे भरती तिथंच झाली आणि तिथंच झाली, बरोबर आहे. बरं, ठीक आहे. आता तुमचं वय किती आहे सध्या? सर माझं वय आता 29 वर्ष. 29 वर्ष. आणि भरती केव्हा सुरुवात केली तर मी भरती 2016 ला माझी पहिली भरती झाली. म्हणजे तुम्ही आजपासून 10 वर्षापासून 10 तुम्ही भरती वर्ष करताय, बरोबर आहे. जवळपास 2025 उघडला. आता म्हणजे 9 वर्षाचा संघर्ष आहे भरतीचा. तर आपण आज या विद्यार्थ्याकडून जाणून घेणार आहोत 9 वर्षांचा संघर्षांनी म्हणजे कसा प्रवास केला पोलीस होण्याचा, वर्दी मिळवण्याचा कसा प्रवास केला, आपण या विद्यार्थ्याच्या मुखातून ऐकणार आहोत आपण. सांगा. तर मी पहिली भरती 2016 दिली. 2016 भरती दिली आणि मला 2 मार्क गेले. 2 मार्कांनी गेलो मी. नांदेडला नाही, मुंबईला मारली. मुंबईला 2 मार्कांनी गेलो. मला असं एक श्रम भरणं झालं का की भरती लय सोपी आहे. 2 मार्क पहिल्याच भरतीला जर माणूस 2 मार्क जात असेल तर भरती सगळ्यात सोपी आहे. पण थोडं अभ्यासावर दुर्लक्ष केलं. मग कॉलेजमध्ये थोडं फिरणं वगैरे झालं. मग त्यामुळं काय झालं, मग नंतर अभ्यास नाही केला वगैरे, ग्राउंड लेकीला क्वालिफाय नाही झालं. ग्राउंड नाही मारला, अभ्यास नाही. त्यामुळं कोणत्या भरतीला क्वालिफाय? 17ला क्वालिफाय नाही. 16ला 2 मार्क हुकले, 17ला तर क्वालिफायच नाही, लेखीला पात्रच नाही. पात्रच नाही. असे कारण काय होतं न पात्र होणं की भरती सोपी आहे. 2016 2 मार्कांना जर पहिल्या भरत्या माणूस जाऊ शकते 21-22 वर्षाला, हलक्यात घेतलं म्हणजे भरती. आता उद्या येणारी भरती 1 महिन्याची तयारी करेन मी असं वाटलं, पण ते झालं नाही. मग 2008ला पण तसंच झाले. जवळपास लेखी पहिली नाही, ग्राउंड होतं. 2016ला ग्राउंडला किती मार्क तुम्हाला? 90 मार्क होते मला ग्राउंडला. म्हणजे लेखीला पात्र. आणि 2018ला किती मार्क होते? 2018ला मला 84 मार्क होते. तेव्हा 88 मार्कला लागली. मुंबईला लागली होती. 84 मार्क होते ना, 88ला कट ऑफ लागले. म्हणजे लेखीला पात्र झालं. 2018ला काय प्रॉब्लेम आला? 2018 प्रॉब्लेम माझ्या पायाला थोडं मार लागलं होतं सर. मी काय भरती त्या जास्त केलीच नाही. अभ्यास केला पण ग्राउंडकडे लक्ष दिलं नाही, म्हणजे ग्राउंड होईल म्हणून. मग 19चा फॉर्म भरला तेव्हा कोरोना लागला. कोरोना लागल्यामुळं पहिली लेखी परीक्षा घेतली. लेखीकडे एवढा अभ्यास केला की अभ्यासला क्वालिफाय झालो. याला ग्राउंडला क्वालिफाय झालो ना. 91 मार्क पडले होते मला लेखीला, आपल्या पुणे याला लो मार्गला. पण ग्राउंड झालं नाही. ग्राउंडला 1600ला मला जास्त वजन वाढलं तर 5 मार्क पडले. मग एवढा डिप्रेशन मध्ये आलो का मला आता भरतीच करायची नाही, सोडून दिलं. मग असंच 1-2 वर्ष डिप्रेशन वगैरे गॅप पडला. मग जाऊ दे, मला भरती करायची नाही, काहीतरी आपण करू, बिझनेस वगैरे करू. त्यामुळं मग सर नंतर मग अजून एक माझ्यासोबतचे आम्ही 11 जण मुलं होतो. आम्ही लॅबला 11 जण अभ्यास करायचे. त्याच्यातले 8 मुलं एकाच असं साईडला आम्ही रोला बसायचे. 8 मुलं लागले. मग त्यांचं दररोज स्टेटस बघणं, त्यांना ते झेंड्याला सल्यूट मारणं, त्यांची वर्दीवर येणं खूप जास्त त्रास झाला. पीओपीला बंदूक हे करणं खूप भयंकर त्रास झाला. एका दिवशी असंच बसलो होतो. मग म्हणलं यार परत करायचं होतं, आपण काय हरलेले माणसं नाही. आपण पहिल्या भरतीला 2 मार्कांना जाऊ शकतो, तर काही करू शकतो मला माहित होतं. परत सुरू केली. याला आपली 23ची भरती. 23 मध्ये 1-2 मार्कांनी कटलो. पण कॉन्फिडन्स, अनुभव, एक लास्ट अनुभव म्हणजे अनुभव त्या भरतीला सगळ्यात जास्त मला आला. काय 23च्या भरतीला की अनुभवले जास्त आला की आपण जवळून चाललो घरी. पण लोक पण एवढं सर, माझं वजन 92 किलो होतं. माझं 92 किलो वजन होतं. त्याला मला एक डाएट जयशाने सांगलं होतं का तू दररोज 250 ग्राम चिकन खाऊ बिच्यामध्ये, बॉईल चिकन. तर मी चिकन आणायला जायचं, फळ आणायला जायचं. तर चिकनवाले म्हणायचं किती दिवस खातो चिकन, खाऊन मोठं व्हायला, पण तू काय लागणार गेलास. तरकारी वेगळे तरकारी, किती कांदे नेतो, काय नेतो, डाएटचे किती नेतो, काकडे वगैरे नेतो, पण खाणं काय तू लागत नाही, काय नाही. खूप डिप्रेशन आलं. आणि असं एक टाइम माझ्यासोबत घडली आहे. आज मी त्या गोष्टीमुळे नोकरीला आहे. मी असं माझ्या छतावर झाड होतं, झाडाला पाणी देत होतो. पाणी देता माझी भावकी होती समोरून. काकू म्हणले, अरे तुझं पाणी द्यायचं वय नाहीये, तुला नोकरी लागून लग्न करायचं वय आहे. ती गोष्ट एवढी लागली मला. ती गोष्ट म्हणलं यार आज काही का होत नाही, ह्या वर्षी आपल्याला काढायचंच. खूप मेहनत केली सर, रात्र दिवस एक केला, मेहनत अभ्यास खूप केली. आणि ते झालेल्या पोरांचे आठवत होतं, 8-9 पोरं लागलेले होते. म्हणलं ह्याच्यामध्ये आता गेले तर 8 वर्ष गेले, एकच वर्ष द्यायचं, पण सगळं वर्ष भरून काढायचं. आणि माझं एक स्वप्न होतं सर, आज मी इथं बोलतो की मला स्वतःच्या जिल्ह्यात लागायचं होतं. बरं की मला मित्र म्हणायचे तू 5 वर्ष लेट लाग, पण स्वतः जिल्ह्यात लाग. त्यामुळे आज मी नांदेडच्या जिल्ह्यामध्ये, स्वतः नांदेड जिल्ह्यामध्ये लागलो. तर ते झाडाचं म्हणत होतं. मी काकू मला असे म्हणले होते का तू किती दिवस पाणी देतो, लग्न करायचं वय आहे, तुला नोकरी लागायचं वय आहे, किती येतं कोणी करू शकते.
अभ्यास रात्र केला सर ते मग आठवून काढून ते नोकरीला लागले. नोकरी लागायच्या त्या दिवशी नोकरी लागली मला सर. दुसऱ्या दिवशी माझ्या काकूला तेच झाड मी गिफ्ट दिलं का मी लागलो नोकरीला आणि हे झाड आता तुम्ही पाणी टाका, तुमच्या लेकराला पाणी टाकायला लावा आणि हे झाड मोठ करायला लावा, कारण ते झाड लकी आहे. त्या झाडाला जे पाणी देईल ते नोकरीला लागेल. मग आज त्या नोकरीला लागलो. तुमचा काय संदेश असेल पोरासाठी? पोरांना काय सर संदेश म्हणजे काय, खचून जाणं सर काहीच नाही. मी माझं वय बी जास्त होतं आणि माझं 92 किलो वजन होतं तर शक्य नाही 92 किलो मध्ये 1600 मारणं हे मार. किती मार्क होते तुम्हाला ग्राउंडला? मला 39 मार्क होते सर. 39 मार्क होते ग्राउंडला. मी 92 किलो वजन असून 39 मार्क मारले सर. तर एकच सांगायचे आहे का खचून जाणं काही फायदा नाहीये. आज ना उद्या एक दिवस येते, आपला एक दिवस नक्कीच येते. आपले मित्र लागायला आता 2000 ह्या भरतीच्या झालेल्या 24च्या भरतीला पोरं लागतात, पण आता लगेच भरती मोठी आहे, चांगली भरती मोठी आहे. आता आतापासून जर स्टार्ट केलं ग्राउंड रनिंग तर 100% पुढच्या भरतीला बी आता येणाऱ्या भरतीला चान्स होते. सांगायचे एक तात्पर्य आहे की एक दिवस नक्कीच येते. एवढ्या दिवस गेले वाईट मध्ये आणि एक दिवस चांगले येते आणि मागचा सगळा इतिहास एका दिवसानं पुसून जाते. बस बाकी धन्यवाद. तुमचं पण खूप खूप अभिनंदन. आता स्टॉप.